नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आध्यात्मिक जीवनशैली फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. अथ श्री महाभारत कथा. कथा कथा है पुरुषार्थ की, ये स्वार्थ की, परमार्थ की, सारथी जिस. नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM पर आपण सर्वांचं स्वागत आहे. आध्यात्मिक जीवनशैली या एपिसोडमध्ये आपण 4था अध्याय काल बघितलं की कसा श्रीकृष्ण अर्जुन कर्म आणि संन्यास योग यावरती चिंतन झालं. तर बालासाहेब परत आपल्याबरोबर आहेत आणि ते आज आपल्याला परत ज्ञानेश्वरी घेऊन बसलेत आणि ज्ञानेश्वरीमध्ये जे आध्यात्मिक रहस्य आहे ते आपल्याला समजून सांगत आहेत. तर आज पुढे बघूया. बालासाहेब, स्वागत आहे तुमचा. खूप खूप धन्यवाद. कसे आहेत तुम्ही? छान. आणि आज आम्हाला काही सांगणार आहे तुम्ही? आज 4था अध्यायामध्ये जसं आपण काल बघितलं की परमात्म्याच्या अवतरणाबद्दल आपण जे काही बघितलं की परमात्म्याचं अवतरण कधी होतं, आणि आज पण आपण त्याच्या पुढं थोडंसं कर्म, अकर्म आणि विकर्म, म्हणजे परमात्मा हा कर्मबंधनाच्या चक्रामध्ये येत नाही. कारण कोणतीही गोष्ट जर आपण बघितली जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये जो काही येतो त्याचं कर्मबंधन बनतं. परंतु त्याच्या अगोदर अजून आपण आपल्या श्रोत्यांना हे क्लिअर करून देणार आहोत की वास्तविक परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते एक निराकार स्वरूप आहे आणि तो आधार घेतो, म्हणजेच ज्या शरीराचा तो आधार घेतो त्याचं नाव ब्रह्मा. आणि हे भागवतमध्ये 12व्या स्कंदमध्ये 13व्या अध्यायामध्ये पण याचं वर्णन आलेलं आहे की ज्या वेळेला ईश्वर अवतरित होतात तर सर्वात प्रथम ते ब्रह्माला ज्ञान सांगतात, आणि म्हणून परमात्म्यानंतर ब्रह्मा हे जे ज्ञान हे पुढं आपल्या वत्सांना देतात. म्हणून परमात्म्याचं जे अवतरण आहे ते एक दिव्य आहे, याविषयी आपण काल पण चर्चा केली. आणि परमात्मा कधी अवतरित होतात याच्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. आणि अजून आपण थोडासा प्रकाश या गोष्टीवर टाकणार आहोत की परमात्म्याचं जे सत्य स्वरूप आहे त्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही. आपण बघितलं की जसं हिरा असतो किंवा आपण बघतो जसं सोनं असतं, एकदा ते जर तापल्यानंतर त्याच्यातलं जे ओरिजिनलपणा आहे किंवा जे सत्यता आहे ती तशीच टिकून राहते. तर परमात्मा तर वास्तविक जन्ममरणाच्या चक्रामध्ये येत नाही, परंतु ज्या शरीराचा आधार घेतो त्या शरीरामध्ये तो परमनंट राहत नाही. म्हणजे फक्त टेम्पररी आपण कितीही जरी त्याला मनवण्याचा प्रयत्न केला शरीरामध्ये आल्यानंतर तरी तो आकर्षित होत नाही. तो इतका काही न्यारा आहे. किती जरी आपण विनवणी केली की नाही तू आता आलाय तर तू थांब किंवा इथंच थांब, तर नाही तो. म्हणून महाभारतामध्ये पण श्रीकृष्ण आणि अर्जुनांचा जो संवाद आहे तिथं पण हे सांगितलेलं आहे की ज्या ज्या वेळेला श्रीकृष्ण अर्जुनाला फक्त ज्ञान सांगतात, कर्मामध्ये ते अटकत नाही. म्हणजे हा जो रोल आहे हा निराकार परमात्म्याशी आहे की परमात्मा कर्माच्या बंधनामध्ये अटकत नाही. आणि त्याच्यामुळं परमात्म्यानं आपलं जे स्वरूप सांगितलेलं आहे की आज समाजामध्ये जे काही भक्त आहेत, जे काही भिन्न भिन्न वर्गाचे जे लोक आहेत ते ज्या ज्या पद्धतीनं, म्हणजे इथं श्लोक आलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये 11वा श्लोक 4थ्या अध्यायामधला की ओवी आहे, एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मिही तैसाची भजे, देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ झाले तैसे केवळ. म्हणजे जे जे लोक माझला जसे जसे भजतात, जशी जशी माझी आठवण करतात
तसं तसं त्या रूपानं मी त्यांना प्राप्त होतो. मग कोणी देवीचा भक्त असो, कोणी गणेशजीचा भक्त असो, परंतु परमात्मा हा एकच आहे. आणि त्याचे जरी भिन्न भिन्न नाव आहे, तर त्याचे भिन्न भिन्न नाव जर आपण बघितलं, श्रोत्यांना आपण सांगू की वेगवेगळ्या रूपानं जरी त्याला आठवण केली तरी 12 ज्योतिर्लिंग आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या राज्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. तर परमात्म्यानं ते कर्तव्य केलेलं आहे, म्हणून भक्त पण त्या नावानं त्याला, ते ज्याला आपण म्हणतो की त्याची हे करतात, त्याला भजतात. आणि त्याला जरी भजले तरी तो म्हणतो की जसं जसं जो भजतो तसं तसं मी त्याला त्याचं फळ प्राप्त करून देतो. आणि जसं परमात्म्यानं एक खूप छान आपल्या स्वतःविषयी सांगितलेले आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये जसे 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 विचार येतात किंवा जशी जशी त्याची भावना आहे, तसं तसं त्याला त्याच्या भावनेनुसार फळ तर मी देतोच. परंतु परमात्म्यानं हे खूप स्वतःच्या रूपाविषयी सांगितलेले आहे की माझं जे वास्तविक स्वरूप आहे ते बिंदुरूप आहे. आणि मी परमनंट शरीरामध्ये राहत नाही. म्हणजेच परमात्मा सर्व शक्तिवान आहे. एका ठिकाणी राहून तो साऱ्या संसाराला प्रकाश देतो आणि त्याची जी शक्ती आहे साऱ्या संसारामध्ये ती फैलते. म्हणून त्याविषयी तरण्याविषयी जर आपण एक छोटीशी कहाणी आपल्या श्रोत्यांना सांगू की काही लोक काय म्हणतात की ईश्वराचं अवतरण होतं, हे कसं शक्य आहे, तुम्ही या गोष्टीवर कसं विश्वास ठेवतात की ईश्वर अवतरित होतो. तर एकदा अकबर बिरबलाला म्हणतो की तू एवढा ज्ञानी असून, एवढा हुशार असून तू ह्या गोष्टीवर कसा विश्वास ठेवतो की ईश्वराचं पण अवतरण ह्या वेळेला होतं. तर त्यावेळेला बिरबलानं अकबराला सांगितलं की महाराज मला एक 7 वीक म्हणजे हा 1 आठवड्याचा तुम्ही मला वेळ द्या, तर तुम्हाला मी ह्या प्रश्नाचं उत्तर देईल. तर बिरबलानं काय केलं की बराचा जो मुलगा आहे त्या मुलासारखंच एक मॉडेल, एक मूर्तिकाराला तयार करायला लावलं. आणि तयार करायला लावल्यानंतर हुबेहूब जसा मुलगा उभा आणि मॉडेल इतकं हुबेहूब त्याच्यामध्ये म्हणजे समानता होती. तर 8 दिवसांना सांगितलं की यमुना नदीच्या किनारे तुम्ही सैर करण्यासाठी, टहलण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला यायचं आणि तुमचा मुलगा पण तिथे येईल. तर ज्या वेळेला बिरबलनं हे प्लॅनिंग केलं, तर प्लॅनिंग केल्यानंतर काय केलं की त्याच्याबरोबर जे काही दरबारी होते, राजदरबारी, तर बिरबलनं त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा की महाराजांना सैर सपाटा ज्याला म्हणतो आपण, थोडंसं यमुना नदीचे किनारे त्यांना त्याच्यामध्ये तुम्ही घेऊन जा. आणि एक जणाला सांगितलं होतं की ही जी मूर्ती आहे त्यांच्या मुलाची जी हुबेहूब प्रतिमूर्ती बनवलेली आहे, तर ती बघितल्यानंतर अकबर पण अचंबित झाला. त्याला खरा मुलगा आणि त्या मूर्तीमध्ये काही अंतर पण कळाना. तर मग ज्या वेळेला अकबर तो आनंद लुटत होता, तर त्यावेळेला अचानक आवाज झाला. कारण बिरबलनं सांगितलं होतं की ती जी मूर्ती आहे ती मूर्ती तुम्ही पाण्यामध्ये फेकून द्यायची. तर ते जे राजदरबारी होते त्यांनी ती मूर्ती पाण्यामध्ये फेकून दिली. आणि त्यावेळेला जोरजोरामध्ये जे दरबारी होते ते ओरडायला लागले की तुमचा जो मुलगा आहे तो पाण्यामध्ये पडलाय, पाण्यामध्ये म्हणजे तो आता खाली जातोय. तर त्यावेळेला जे अकबर आहेत त्यांनी काही विचार न करता लगेचच नदीमध्ये, यमुना नदीमध्ये उडी मारली. आता उडी मारल्यानंतर त्यांना मोठं, अकबरला बाकीचे दरबारी आणि बिरबल होता, तर त्यांना आश्चर्य वाटलं की आम्ही असताना अकबर स्वतःचा मुलगा बुडतोय म्हणून लगेच उडी मारली. तर त्यांना त्याच्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. वास्तविक ते अकबर राजदरबारीला ऑर्डर करू शकते होती की तुम्ही काही करून उडी मारा आणि माझ्या मुलाला वाचवा. तर ज्या वेळेला अकबर उडी मारतो, बघतो त्याला वाचवण्यासाठी, तर ते त्याची पुतळा असतो जो त्याची प्रतिमूर्ती बनवली होती, तो पुतळा असतो. तर त्याला त्या गोष्टीचं थोडंसं हे वाटतं की मी पुतळा असताना माझा इतका पुत्रामध्ये मोह आहे की मी काही न विचार करता माझ्या मुलाला वाचवण्यासाठी मी
पाण्यात उडी टाकली. आणि मग आपला जो बिरबल आहे, बिरबलनं अकबराला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की 8 दिवसापूर्वी जे तुम्ही प्रश्न विचारला होता की परमात्मा ह्या सृष्टीवर कसं काय येतो किंवा गरज काय आहे, हे शक्य आहे का, हे शक्य नाही आहे. हा जो तुम्ही प्रश्न विचारला होता त्याचं आज तुम्हाला हे मी उत्तर दिलं की तुमचा स्वतःचा मुलगा पाण्यात बुडत होता, हे तुम्हाला कानावर आवाज येताच तुम्ही लगेच उडी टाकली. त्याचप्रमाणे ह्या भारतभूमीवर ज्या वेळेला परमात्म्याची मुलं अतिदुःखी होतात, विकारामध्ये दलदलमध्ये फसतात, त्यावेळेला परमात्म्याला ते बघवत नाही आणि त्यांना वाचवण्यासाठी परमात्म्याला स्वतः इथं अवतरित व्हावं लागतं. मग त्यावेळेला अकबराला ती गोष्ट प्रॅक्टिकलमध्ये ज्या वेळेला बिरबलनं हे दाखवून दिलं त्यावेळेला त्या गोष्टीवर त्याचा विश्वास बसला की खरोखर ह्या सृष्टीवर ईश्वराला अवतरित व्हावं लागतं. कारण जोपर्यंत तो अवतरित होत नाही किंवा ज्ञान सांगत नाही तोपर्यंत विश्वाचं परिवर्तन कोण करणार किंवा ह्या विकारांच्या दलदलीमधून लोकांना कोण काढणार. मग त्यावेळेला त्या गोष्टीवर त्यांचा विश्वास झाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य की ज्या वेळेला सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग हे 4 युग संपल्यानंतर कलियुगामध्ये ज्या वेळेला धर्माचा ज्याला म्हणतो अतिऱ्हास, म्हणजे असं कोणतंही पाप नाही की जे आता नाही होत आहे, सर्व पाप आता सध्या होत आहेत. आणि मग अशा वेळेला अधर्माचा ज्या वेळेला बोलबाला होतो त्याची खूप म्हणजे अंतिम त्याची स्टेज असते. तर याच्यामधून रिव्हर्स आणण्यासाठी किंवा मागं आणण्यासाठी फक्त एक परमात्माच असा आहे की तो ह्या गोष्टींपासून जे समाज आहे समाजाला रोखू शकतो. तर जसं ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये ओवीमध्ये खूप छान याचं वर्णन केलेलं आहे की कर्म आणि विकर्म की हे खूप छान संवाद याच्यामध्ये सांगितलेला आहे की ईश्वर अवतरित होतो तेव्हा त्याचं कोणतं अकर्म विकर्म नाही बनत, पण कर्म जरी बनतं तरी त्याच्या कर्माच्या मागं कोणताही स्वार्थभाव नसतो. आणि जसं आपण बघतो की कर्माचं विकर्म कधी बनतं किंवा अकर्म कधी बनतं की जसं तुम्ही जनसेवेमध्ये ज्या वेळेला तुम्ही अपंगांची सेवा करतात, कोणत्या व्यक्तींना निस्वार्थ भावनेनं देतात, तर त्यावेळेला तुमची काही घेण्याची भावना नसते, त्यावेळेला ते कर्म जे आहे ते कर्म झालं निस्वार्थ भावनेचं कर्म. आणि याविषयी 22वी जे 72वा जो श्लोक आहे की वाचून तेते घेते आणि निभ्रांत नाही सम्यक येथ कर्मची फळं सूचक निपजे. खरोखर पाहता देणारा किंवा घेणारा कर्माशिवाय निसंशय दुसरा कोणी नसून हा मनुष्य लोकी कर्मापासूनच फळ प्राप्ती होते. जसं जमिनीमध्ये धान्य पेरल्यानंतर धान्य उत्पन्न होतं किंवा आरशात पाहिल्यानंतर आपल्याला आपलीच प्रतिमा दिसते किंवा डोंगराच्या कडाला जर आपण डोंगराच्या कड्याखाली जर आपण आपला शब्द जर आपण उच्चारण केला तर आपलीच प्रतिध्वनी आपल्याला पुन्हा उमटते. त्याचप्रमाणे परमात्म्यानं सांगितलेले आहे की जो जसा मला ज्या ज्या रूपानं आठवण करतो त्या त्या रूपानं त्याला काही ना काही प्राप्ती ही जरूर होत असते. आणि जसं इथं 82वी जी ओवी आहे त्याच्यामध्ये खूप काही छान सांगितलेलं आहे की मागील ममेक्षु जे होते तीही एशिया जानोनी माते कर्म केली समजते धनुर्धरा परी ते बीजे जैसी दगदली नुगवतीच पेरिली तैसे कर्मीचं परितया झाली मोक्ष हेतू. म्हणजेच हे अर्जुना पूर्वीचे जे मुमुक्ष झाले त्यांनी अशा प्रकारेच मला जाणून सर्व कर्म केली, परंतु ज्याप्रमाणे भाजलेले बी पेरले तरी ते मुळीच उगवत नाही त्याप्रमाणे निष्काम कर्मेच त्यांना मोक्ष प्राप्तीस कारणीभूत झाले. आणि हे अर्जुना त्यात आणखीन एक गोष्ट आहे की हे कर्म आहे की अकर्म आहे याचा विचार आपल्याच मताने ठरवणे बुद्धिमान सुद्धा त्यामध्ये
अयशस्वी ठरतात, त्यांना पण त्या गोष्टींचं लवकर त्या गोष्टीमध्ये तारतम्य जसं ज्याला म्हणतो आपण पडताळा घेता येत नाही. तर कर्म म्हणतात ते कोणते, अकर्माचं लक्षण काय, हा विचार करता शहाणे देखील ह्या घोटाळ्यामध्ये पडतात. जसं आपण बघतो की एखादं खोटं जे नाणं आहे ते खऱ्यासारखं हुबेहूब दिसतं, किंवा आज आपण बघतो की पितळाला असा काही सोन्याचा कलर दिला जातो की असं वाटतं की ते सोनंच आहे. म्हणजे नेमकं इथं खूप काही छान यांनी वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी केलेलं आहे की चांगले चांगले कर्म आणि अकर्म आणि विकर्म ह्या गतीला जाणू शकत नाही. ही खूप महिनताची गोष्ट तर सांगितलेली आहे. तर विशेष ह्यामध्ये खूप छान एक्झाम्पल दिलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी, की ज्या वेळेला व्यक्ती कर्म करतो आणि कर्म केल्यानंतर जी निष्काम भावना आहे त्या कर्माबद्दल किंवा त्या कामाबद्दल तुम्ही कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवत नाही. समजा एखादा व्यक्ती बुडतोय आणि तुम्ही काही न विचार करता त्या व्यक्तीला वाचवलं, तर ही निष्काम भावना, तुम्हाला त्याच्याकडून काही प्राप्ती नाही की त्यांना तुम्हाला बक्षीस द्यायला पाहिजे. किंवा एखादा रोगी आहे आणि त्याचा प्राण जातोय, तो आजारानं त्रस्त झालेला आहे आणि त्यावेळेला तुम्ही त्याला मदत करताय, काही ना काही मदत करताय, हे निष्काम कर्म झालं. आणि याचं जे फळ आहे गीतेमध्ये याचं जे उल्लेख केलेला आहे की याचं रिटर्न आपोआप मिळतं. म्हणजे प्रकृतीमध्ये जसं एक एक्झाम्पल दिलं की प्रतिध्वनी, तुम्ही डोंगराच्या कडेला जर गेले, डोंगराकडे, आणि तिथं जर आवाज केला तर तुमचाच आवाज तुम्हाला पुन्हा काय करतो, ऐकायला मिळतो, आहे ना, प्रतिध्वनी बार बार येते. तर तसंच कर्माचं पण आहे. तर कर्म जे काही तुम्ही केलेलं आहे त्याची प्रतिध्वनी तुम्हाला परत तुमच्या जीवनामध्ये तुरंत त्याचं रिव्हर्स मिळतं. म्हणून म्हटलं जातं की जर तुम्ही आंब्याचं जर आंब्याचं जर कोय लावली तर त्याला आंबाच येणार, किंवा बोरं जर टाकले तर त्याला बोरच येणार. म्हणजे कर्माची फिलॉसॉफी अशी आहे की जसं तुम्ही बीज पेरलं तसं ते येणार. म्हणून कधी कधी आपण बघतो की समाजामध्ये लोक काय करतात की चांगलं जर झालं तर म्हणतात की हे ईश्वरानं दिलं, पण जर काही कर्माचं वाईट फळ झालं तर परत ईश्वरालाच दोष देतात. तर वास्तविक ह्यामध्ये ईश्वराचा कोणताही रोल नसतो. ईश्वर कर्माच्या जर बंधनामध्येच येत नाही आणि ईश्वरानं तुम्हाला कर्माचं नॉलेज दिलेलं आहे की जसं तुम्ही पेराल तसं उगवेल, तरीही आपण अज्ञानवश ईश्वराला दोष देत असतो. आणि ईश्वर स्वतः सांगतो की वास्तविक मी जर कर्माच्या बंधनामध्येच येत नाही तर तुम्ही तुमची अल्पज्ञ बुद्धी किंवा मला न ओळखल्यामुळं तुम्ही मला काय करता, दोष देतात. म्हणून या जे कर्माविषयी किंवा अकर्माविषयी मोठे मोठे जे सर्वज्ञ आहेत ते पण ह्या गोष्टीमध्ये अज्ञानी आहेत की चांगलं केल्यानंतर एखादं कार्य केलं आणि त्याचं जे श्रेय स्वतःकडे घेतात, आणि जर वाईट झालं किंवा काही नुकसान झालं तर त्याचा दोष दुसऱ्यावर देतात. ही मनुष्याची प्रवृत्ती आहे. तर वास्तविक बघितलं तर ईश्वर आणि मनुष्य यांच्या कर्मामध्ये खूप काही अंतर आहे. म्हणून इथं सांगितलेलं आहे की 93वी ओवी आहे की जो सकळ कर्मी वर्तिता देखे आपुली निष्कर्मता, कर्मसंगे निराशता फळाची या, आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी. फळाची आशा न धरिता जो कर्माचे आचरण करतो पण ते कर्म आपण करतो असे मानत नाही आणि त्याला अशा प्रकारे कर्मातीतपणा इतकाच चांगला समजलेला असतो की तो आत्मस्वरूपाशिवाय जगात त्याला दुसरं काही दिसत नाही. आता बघा किती छान याचं उदाहरण दिलेलं आहे की कर्म करत असताना आत्मस्वरूपामध्ये जर त्यानं कर्म केलं तर त्याचं विकर्म अकर्म पण होत नाही. आणि असं आत्मस्वरूपामध्ये केलेले जे कर्म आहे ईश्वरानं खूप काही त्याचं वर्णन छान केलेलं आहे की अशी जी आत्मा आहे ती मला प्राप्त होती. आत्मस्वरूपामध्ये जे कर्म केलेलं आहे ती मला प्राप्त होती, ती पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये
येत नाही. जन्म मरणाच्या चक्रामध्ये कोणती आत्मा येते की जी वारंवार त्याच्यामध्ये फसते आणि त्याची जी भोगणं आहे ती पुन्हा भोगावी लागते. म्हणून त्याचं जे तथापि लोकदृष्ट्या तो सगळी कर्म नीट रीतीने आचरित असतो, तरी त्याच्या लक्षणावरून ते दिसतं की तो ज्ञानी आहे. किंवा जसं आपण बघतो की एखादा मनुष्य जर नदीच्या काठी उभा राहिला, त्याचं प्रतिबिंब पाण्यात आपण पाहतो, परंतु हे आपल्याला माहीत आहे की तो पाण्याहून वेगळा आहे. हे आपल्याला माहीत आहे, प्रतिबिंब त्याच्यात आहे पण तो पाण्याहून वेगळा आहे. मग कर्म किंवा नावेत बसून जाणारा मनुष्यास नदीच्या कडेला जे झाडं असतात, असं वाटतं की ती झाडे पाळतात. किंवा आपण ट्रेनमध्ये जर बसलो तर ट्रेन चालत असताना आपल्याला काय वाटतं की ती झाडं आपल्याबरोबर पाळतात असं भास होतो. वास्तविक ते आपल्यापासून दूर आहे, त्याचा आणि आपला काही संबंध नाही. तर तसंच त्यांनी सांगितलेलं आहे खूप छान की जसे ती झाडं आचेल आहेत, त्यांच्यातमध्ये काही परिवर्तन होत नाही, किंवा ते पाणी जे आपल्या जागेवर स्थिर आहे, तर त्याचप्रमाणे जो कर्म आपण करतो ते जर साक्षी भाव होऊन केलं तर त्याचं अकर्म किंवा विकर्म बनत नाही. ते जे कर्म आहे ते श्रेष्ठ कर्म बनत असतं. म्हणून खूप काही छान आपण या 4थ्या अध्यायामध्ये कर्मसन्यास योग जो चाललेला आहे की याच्यामध्ये विशेष ईश्वराचे कर्म आणि मनुष्याचे जे कर्म यांच्यात कसं अंतर आहे हे दाखवलेलं आहे. तर निश्चित फारच सुंदर तुम्ही आजच्या या कर्म संन्यास आणि योग, कर्म संन्यास योग याच्याबद्दल तुम्ही आपल्याला सांगितलं. श्रीकृष्णाने अर्जुनाला कसं त्याच्यामध्ये बोध दिला की कसं येऊन जीवनमुक्तीचा सद्मार्ग दाखवतात परमात्मा, हे त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल देऊन आपण सांगितलं. तर निश्चित आपल्या मित्रांना फारच आनंद वाटत असेल. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये बस एवढंच. परत पुढे बघूया याच्या पुढे काय आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. अथ श्री महाभारत कथा. महाभारत कथा. कथा है पुरुषार्थ की, ये स्वार्थ की, परमार्थ की, सार